सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। समाजासाठी जरी आम्ही वेगळे असलो तरी हिंदू धर्माच्या रक्षणार्थ व सनातन धर्माच्या प्रचाराकरिता त्याचप्रमाणे देशसेवेचे कार्य आम्ही अविरत करत आहोत। समाजापासून उपेक्षित असून सुद्धा किन्नर आखाडा एकवटवला आहे। आज मी या कार्यक्रमातून घोषित करते की आगामी नाशिक कुंभक्षेत्र येथे 2027 रोजी संपन्न होणाऱ्या कुंभ मेळाव्यात विदर्भ पीठाचे महामंडलेश्वर म्हणून नेहा गुरु यांना विशेष स्थान राहील। त्याचप्रमाणे त्यांचा पट्टाभिषेक ही नाशिक कुंभमेळ्यात करण्यात येईल असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी ह्या मूर्तिजापूर येथे आयोजित विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या अर्धनारेश्वर मठाच्या व आई यल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्धनारेश्वरच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात बोलत होत्या। मूर्तिजापूर येथील स्टेट बँक परिसरात विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या नेहा गुरु यांच्या वतीने विदर्भातील पहिले किन्नर आखाड्याची मठ स्थापना करण्यात आली आहे। या मठात आई यल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्ध नारेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला श्री श्री 1008 महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी आंतरराष्ट्रीय आखाडा धुळे आमदार हरीश पिंपळे, सौ नूतनताई हरीश पिंपळे, श्रीकांत जोशी, विदर्भाच्या महामंडलेश्वर नेहा गुरु, श्री महंत मा नर्मदा नंदगिरी, श्री श्री 1008 महामंडलेश्वर मा मातंगगिरी नंदगिरी उर्फ गुड्डिप्पा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अमरावती, खुशबू मूर्तिजापूर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ब्रह्मरुद्रांच्या मंत्रोच्चाराने माता यल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्धनारेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। तर सदर आखाडा मठ हा विदर्भातील मूर्तिजापूर येथे पहिला असल्याचं यावेळी सांगण्यात आले। सदर वास्तूचे उत्कृष्ट उभारणी केल्याबद्दल कंत्राटदार आशिष चव्हाण यांचे मालार्पण करून सत्कार करण्यात आला। मठाच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी धुळे, अमरावती, मुंबई आदींच्या ठिकाणावरून किन्नर समाजाचे महामंडलेश्वरांची तर शहरातील गणमान्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। काय सांगाल मूर्तिजापूरमध्ये ज्या प्रकारे आज अर्धनारेश्वर मठाचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे? जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। आज आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही आज तुमच्या शहरामध्ये मूर्तिजापूरमध्ये आम्ही आलो आहे। आणि आज इथे मूर्तिजापूरला जुनी बस्ती स्टेट बँकच्या मागे नेहा गुरु यांनी यल्लम्मा माता बहुचरा आणि शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर याच्या मंदिराची स्थापना केली आणि आम्ही प्राणप्रतिष्ठासाठीच इथे आलेलो आहे। आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये आणि आमच्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही सनातनी सगळे लहानपणापासूनच आहे, पण काही कालांतर आम्ही थोडं इकडे तिकडे वळल्यामुळे आज आमची जी जागा आहे, आमचा जो हक्क आहे, तो आज आम्ही आमच्या शहरामध्ये, आमच्या गावामध्ये किंवा आमच्या देशामध्ये त्या हक्काने वावरत आहे। आम्ही जरी किन्नर समाजाचे लोक आहे तरी आम्ही समाजासाठी कुठेतरी परके आहे, पण काही ना काही एक अंतर्भावना म्हणूनच हा समाजच आमचे मायबाप आहे आणि त्यांच्या उद्धारासाठीच आम्ही आज इथे यल्लम्मा माता अर्धनारी नटेश्वर मठची स्थापना केली आहे, प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि उद्या भंडारा आहे, पाठपूजा आहे आणि त्याचबरोबर आम्ही मूर्तिजापूर विदर्भ ह्या शहरातनं एक छान एक गोष्ट केली आहे की किन्नर आखाडा मध्ये आम्ही नेहा गुरूंना आम्ही आज त्यांची घोषणा केली आहे की ते आमच्या आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे नेहा गुरु आणि त्यांचा पट्टाभिषेक नाशिक येणारा नाशिकचा जो कुंभ आहे 2027 त्याच्यामध्ये त्यांचा पट्टाभिषेक करू आणि त्या पदवीनुसार त्यांना आम्ही मूर्तिजापूर ह्या रक्षणासाठी आणि ह्या मठाची एक मोठी महामंडलेश्वर म्हणून आम्ही घोषित करणार। याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि नेहा गुरुला तर ते त्यांना विचारा की त्या किती खुश आहे आणि आज त्यांचे शब्द काय आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता। काय सांगाल आज आपलं या ठिकाणी विदर्भाच्या पीठाधीश? जय श्री महाकाल। सभी मेरे मूर्तिजापुर वासियों को मेरी तरफ से बहुत बहुत आशीर्वाद और दुआ है। आज बहुत बड़ी खुशी के दिन है मेरे लिए। खुशी बोली तो बहुत ही बड़ी खुशी है। आज मुझे मूर्तिजापुर शहर के लोगों ने बहुत सालों से प्यार दिया है, अपनापन दिया है। मैंने माँ बाप छोड़ के सब सारी दुनिया छोड़ के मैं यहाँ बसी हूँ। आज मुझे 20 साल हो गया है। आज मुझे 20 साल में सबसे बड़ी खुशी हुई है
कि मैं अपने सनातन धर्म में और मुझे मार्ग मिला। और मेरे मंडलेश्वर लोग आए हैं, सारे धुलिया से आए हैं, पुणे से आए हैं, अमरावती से आए हैं, उज्जैन से आए हैं, हर जगह से आए हुए हैं मेरे यहाँ पर मंडलेश्वर। और मुझे भी महामंडलेश्वर घोषित किया है मुर्तिज़ापुर शहर से। इससे बड़ी खुशी कोई नहीं मेरे लिए। और मैं सारे मुर्तिज़ापुर शहर वासियों को हमेशा दुआ देती हूँ और दुआ देती रहूँगी। यही मैं अपेक्षा रखती हूँ जनता से और अपील करती हूँ कि मेरे बच्चे वाले मुझे देने वालों के घरों में खुशियाँ दे, उनके बच्चों को तंदुरुस्ती दे, उनकी कमाइयों में बरकत दे। माता रानी खूब खुशियाँ दे। बोलो अम्बे मात की जय।